तर किरण दळवी यांच्या शुभ हस्ते ते मात्र सन्मानित केलं जातं प्लेयर ऑफ द मॅच. आपण पाहतोय किरणजी दळवी यांना सॉरी रोशन यांना किरण दळवी यांच्या शुभ हस्ते कॉंग्रॅच्युलेशन्स. अप्रतिम खेळ रोशन पोपाटे यांचा पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच टुर्नामेंट मध्ये काय बरसलेत. येस पहिला चेंडू इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र येतोय आणि जरूर आपण पाहतो की राहुल आणि त्याचबरोबर सागरची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती आपण पाहतोय. राहुल 46 या धावसंख्येवरती पहिल्या सामन्यामध्ये नाबाद राहिला. प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी तो राहिला आणि त्याच लयमध्ये तो पाहायला मिळेल का. एक बिग मॅटल असणार आहे, एक मोठी मॅच इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये एकीकडे आपण पाहतोय रॉयल बी संघ आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय जय मल्हार हा संघ. सामन्याला मात्र सुरुवात पहिले 2 चेंडू अवांतर इथे मात्र डिलिव्हर केले गेलेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज राबाडा. वेग प्रचंड वेग या खेळाडूकडे आहे. हा एम ऍक्शन. त्यानंतर आपण पाहतोय खांद्यांना खूप स्ट्रेच करतोय आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय की चेंडूला चांगल्यारीत्या पिचिंग करण्याचा प्रयत्न करतो. दिशा थोडीशी भरकलेली आहे. सलगचा 3रा अवांतर चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम असं हे मैदान आणि त्याच्यामध्ये चालणारी क्रिकेटची स्पर्धा. प्रचंड वेग पन्नाट वेग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. 3 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल हे लक्षात राहू द्या. इथून मात्र आपण पाहतोय की सेकंड राऊंडच्या सामन्यांना सुरुवात झाली आणि सेकंड फेरीमध्ये जेवढे सामने होतील ते सर्व 3 षटकांचे असतील आणि त्यानंतर कशा प्रकारे नियम असेल ते जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन. परंतु सध्याच्या घडीला 3 षटकांचे सामने. ओव्हरपिच चेंडू होता, जेवढ्या वेगाने आला तेवढ्याच वेगाने डिस्पॅच केलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून राहुलच्या बॅटिंगमधून येतोय दमदार षटकार. कसा ओव्हर पिच चेंडू आणि त्याला मात्र भिरकावून आलोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून जिथे मात्र आपण पाहतोय की प्रेक्षक राजा खुश झालाय. राहुल जाधव काही चांगल्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षी सातत्याने या खेळाडूने मात्र आपला एक वेगळा स्टँडर्ड प्रस्थापित करून ठेवलाय. कन्सिस्टन्सी या खेळाडूला आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि भरपूर असे कमी खेळाडू असतात जे मात्र दरवर्षी एकाच संघामध्ये खेळत असताना मात्र तेवढ्या चांगल्या गुणवत्तेने आपला खेळ दाखवत असतात. परंतु त्या यादीमध्ये आपण पाहतो राहुलचं नाव हे निश्चित स्वरूपाने अभिमानाने घ्यावं लागेल. कुटापेची लाईन होती, चेंडूला इथे मात्र ल्यू केला गेलाय. थर्ड मॅन मध्ये आपण पाहतोय नितीन मात्र चेंडूवरती येत आहेत. पंचांचा इशारा इट्स व्हाईट बॉल. व्हाईट+1 अशा 2 धावा इथे मात्र दिल्या जात आहेत. विराज यांना आपण पाहू शकता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. तर स्क्वेअर लेग पंच सुमित पाटील यांना आपण जरूर पाहू शकता. दोन्ही लिटिल चॅम्प मैदानाच्या आतमध्ये. तर जरूर आपण पाहतोय की स्ट्राईक रोटेट झाले. सागर अनुशे पहिला खेळाडू या संपूर्ण स्पर्धेतला ज्याने मात्र षटकाराने खातं उघडलं होतं आणि आता मात्र तो अजून एक व्हाईट बॉल. लोर फुलटा चेंडू. यावेळेस मात्र रनआउटची संधीचं सोनं करता आलं नाहीये. थोडंसं शांत क्रिकेट आता मात्र पाहायला मिळतंय. थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या 3 चेंडूला हाताळत असताना मात्र सलग 3 चेंडू निर्धाव वाईट टाकले गेले होते. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. अजून एक खराब चेंडू. व्हाईट+1 2 धावा इथं मात्र मिळत आहेत. भरकटलेत की काय राबाडा म्हणावं लागेल. फोकस करावं लागेल, कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. परेश काहीतरी सांगतायत. इम्पॉर्टंट मॅच आहे आणि इम्पॉर्टंट मॅचमध्ये लिडिंग गोलंदाज जेव्हा अशा प्रकारच्या चुका करतो त्यावेळेला मात्र संघनायक थोडासा नाखुश असतो. आणि परेश हो यस तेच सांगतायत की तू तुझा स्वाभाविक खेळ खेळ. तू ही काळजी करू नकोस की तो किती मोठा मारेल. तू तुझा स्वाभाविक खेळ चालू ठेव. कारण की काही अंशात जर सांगायचं म्हणलं तर गोलंदाज जेव्हा कॉन्फिडंट असतात त्यावेळेला मात्र नो डाऊट अचूक टप्प्यांवरती ते गोलंदाजी करतात. परंतु तुमचा कॉन्फिडन्स थोडा जरी वीक झाला तर मात्र त्या संधीचं सोनं करतात फलंदाज. आणि त्याच प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी मात्र थोडंसं प्रेशर बनवलंय. एक षटकार लॉंग ऑफच्या डोक्यावरून ज्या प्रकारे राहुलने लगावला तो मात्र निश्चित स्वरूपाने नेत्रदीपक तर होताच, परंतु अद्याप देखील तो प्रेशर करून गेलाय गोलंदाजाच्या काळजावरती.
स्कोर आपण पाहतो योगेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत 16 रन. अकुटप्प्याची लाईन बॅटीची आउटसाइड एज. थोडासा समोर पिच झालाय चेंडू. डॉट बॉल आलाय. काही कालावधीनंतर इथे मात्र पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुटकेचा निश्वास सोडलाय आणि एक गोलंदाज म्हणून एक गोलंदाजाला एवढंच हवं असतं की निर्धाव चेंडू. अतिरिक्त उसळी इथे मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल. इनिंग ब्रेक ओव्हर ब्रेक मध्ये प्लीज खेळाडूंसाठी प्रथमोपचार पेटी आपण घेऊन जायचे विनंती असेल आमच्या व्हॉलंटियर्सला. येस, 1 बाउन्सचा देखील कॉल दिला गेलाय. विराज मात्र कॉमेंट्री बॉक्सला इशारा देत आहेत की इट्स अ 1 बाउन्स. इथं मात्र आय थिंक वाईड एज. थिक एज, माफ करा, थिक एज मात्र बॅटिंग घेतोय. कमालीची गोलंदाजी. महत्वपूर्ण विकेट आता मात्र जाळ्यामध्ये सापडले. का आतापर्यंत रबाडा सातत्याने वाईड चेंडू डिलिव्हर करत होता. त्याला फक्त गाठायचं होतं ऑफ वाईड कॉरिडॉर आणि त्याच कॉरिडॉर मध्ये छेडखानी करत असताना राहुल जाळ्यामध्ये सापडलाय. बिग विकेट ऍडेड इनटू द काट. राहुलला मात्र सप्तामध्ये निपटवलं गेलंय. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धाव संख्या मात्र अंकित केली गेली आहे 17 धावा. रिलीज प्ले घेऊन जायचंय प्लीज. व्हॉलंटियर्सला विनंती आहे की आपण रिलीज प्ले घेऊन जायचंय. रिलीज स्प्रे मैदानातच आहे. तर जरूर आपण पाहतोय की या पहिल्या षटकाचा झाला खेळ समाप्त आणि धावफलकावरती मात्र 16 धावा अंकित केल्या गेल्या. 17 धावा अंकित केल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक बॉल बाकी आहे. सॉरी एक बॉल बाकी आहे. राहुल भरपूर स्वस्तामध्ये निपटवला गेलाय. रोहित आलेत नवीन फलंदाज. राहुल व्हाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टिकच्या खूप लांबून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा. इथे मात्र व्हाईट बॉलचा येतोय. थोडेसे महागडे पडलेत गोलंदाज परंतु एक जमेची गोष्ट अशी की फलंदाज राहुलला त्यांनी मात्र बाद केले. राहुलसाठी हा मात्र चांगला चेंडू होता. गुडलन स्पॉटवरून चेंडू मात्र उसळी घेतोय. चेंडू मात्र निर्धाव येतोय आणि डॉट बॉलच्या बरोबर मात्र षटकाचा झालाय खेळ समाप्त. 17 धावा 18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 रन्स. तब्बल 14 चेंडू एका षटकाला कंप्लीट करण्यासाठी डिलिव्हर केले गेलेत. ते म्हणजे गोलंदाज राबाडा यांच्या माध्यमातून. परंतु टीम खुश यासाठी आहे की राहुलची विकेट सापडली. कारण की राहुल जर का अजून विकेटवरती तळ ठोकून राहिला असतं तर मला असं वाटतं की 2-3 षटकात तर जरूर आपल्याला पाहायला मिळाले असते. परंतु चांगली गोलंदाजी. जास्त धावा आल्यात. थोडेसे महागडे पडलेत परंतु एक मोठी विकेट मिळाली. लिमिटेड ओव्हरमध्ये जेव्हा एखाद्या टीमचा महत्त्वपूर्ण खेळाडू जेव्हा तुम्ही बाद करता त्यावेळेला मात्र नो डाऊट समोरची टीम लवकर खांदे टाकते. परंतु अद्याप देखील आपण पाहतोय सागर अनुशय असेल, राहुल असेल, बॅटिंग स्ट्रेंथ आहे जय मल्हार संघाकडे. जय मल्हार फोर्स फिटनेस हा संघ. आदित्य अद्याप देखील मैदानाच्या आतमध्ये येणे बाकी आहेत. चांगली स्ट्रेंथ या संघाची देखील आहे फलंदाजीची. परंतु सध्याच्या घडीला काय घडते. 18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा झाला खेळ समाप्त. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नौका गोलंदाज जो मात्र हाताळतोय पहिले षटक वैयक्तिक कोट्यातलं आणि सागे कोट्यातलं तिसरं षटक अर्थ भावेश उलवेकर. लेफ्ट राऊंड द विकेट. अगदी समोरून चेंडू मात्र हातभर वळण घेतोय. फलंदाज तर बीट करतोय परंतु यष्टीरक्षक देखील थोडेसे बीट झालेत. मनगटचा अँगल आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय चेंडूवरती ज्या प्रकारे ग्रीप देतात ना भावेश अप्रतिम. नॉस्टकरांवरती थेट फेकी केली गेली. थोडासा ढिसाळपणा अंगलट येऊ शकला असता. डेंजर झोन वरती होते सागर. रणनीती योग्य होती कडके यांची परंतु सुखकर बचावलेत. लीग बाईच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळतोय. एकने मात्र धावफलक थोडंसं हलतंय. 19च्या घरामध्ये मात्र जाते. 2 चेंडूचा खेळ झाला या षटकातला. लोअर फुल टॉस चेंडू कन्वर्ट जरूर करायचा होता. रीच नाही करू शकलेत. इथे मात्र काय घडतंय. 1 रन कंप्लीट. दुसरीची कोशिश आणि दुसरा धाव देखील कंप्लीट झालाय. मध्येच क्रिकेटमध्ये फुटबॉल कुठून आलाय. चेंडू रोखत असताना मात्र न कळत चेंडू पायाला लागतोय आणि जिथे मात्र आपण पाहतो की 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धाव संख्या थांबल्यात. मोठे फटके थांबलेत. सिंगल डबलने धावा येत आहेत जरूर परंतु मोठे फटके थांबलेत. जी गती अपेक्षित केली गेली होती ती गती
ओरपी चेंडू होता, नीटचा समजू शकले नाहीयेत. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलाग करतायत, परंतु चेंडू मात्र नो मॅन रिझन मध्ये लँड झालाय. एक कंप्लीट, दुसरी कंप्लीट, तिसरी साठी कॉल आणि 3 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. हे गरजेचं आहे. जेव्हा मोठे स्ट्रोक येत नाही तेव्हा मात्र सिंगल, डबल, टिबल यांचं सातत्य राखणं गरजेचं असतं आणि या दोन्ही फलंदाजाने तेच करून दाखवलं. बघा भावेश यांच्या विरोधामध्ये तेवढं सोपं राहणार नाही मोठे फटके खेळणं. तुम्हाला पावलांचा वापर, चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवणं, स्लॉक स्वीपचे फटके, इनसाइड आउटचे फटके, हे भात्यातले स्ट्रोक जे आहेत, जे टेक्निकली साऊंड मानले जातात, त्यांच्यावरती फोकस करावं लागेल. शेवटपर्यंत फलंदाजाला पाहणं, त्यानंतर चेंडूला डिलिव्हर करणं, ही भावेशची जमेची बाजू. यावेळेस मात्र कही पे निगाहे, कही पे निशाणा. बघा भावेशची ऍक्शन लोड खूप वेगाने होते. रिलीज करत असताना देखील हात खूप वेगाने येतो, परंतु जेव्हा बनगटामधून चेंडू निसटतो ना त्यावेळेला मात्र ते थोडंसं त्याला कंट्रोल करतात, थोडंसं स्पीड कमी करतात, ज्यामुळेच की काय आपण पाहतो की बहुतांशी फलंदाजी चकवे खातात आणि ते झालंय. जागवून खेळण्याचा प्रयत्न, कदाचित यष्ट्यांचा वेध घेतोय चेंडू, यष्ट्यांना स्पर्श करतोय, पंच इशारा दर्शवतात. यस, इट्स आउट. यशस्वी षटकाची सांगता भावेश यांनी केली आहे. परिणामादाखल मात्र आपण पाहतोय डॅमेज कंट्रोलिंगचं काम यशस्वीरित्या पार पाडले भावेश यांनी आणि धावसंख्येला ब्रेक लावत असताना स्कोर मात्र जाऊन थांबतोय 24 रन्स. जरूर आपण पाहतोय की फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत भावेश आणि स्कोर कार्ड वरती मात्र आपण पाहतोय की एक चांगला ब्रेक त्यांनी लावलाय. स्पीड ब्रेकरची भूमिका त्यांनी निभावली. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर या षटकामध्ये देखील कुठेतरी 12-15 धावा येतात की काय, परंतु चणाक्ष बुद्धीने टाकलेली गोलंदाजी फलंदाजांना बीट करून गेले. 2 षटकाचा झालाय खेळ समाप्त. 24 धाव फलकावरती. गोलंदाज आयुष्याला मात्र आणलं गेलं पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे मागडे पडले होते सरगर यांच्या विरोधामध्ये, परंतु आता मात्र आपण पाहतोय की परेश खडके यांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आपल्या टीमच्या प्रमुख गोलंदाजावरती. टेनिस बॉल मध्ये नो डाऊट हा खेळाडू यशस्वी आहे, परंतु रबर बॉल फॉर्मॅट मध्ये आपलं भविष्य आजमावत असताना पहिल्या मॅच मध्ये थोडेसे मागडे पडलेत, परंतु बॅकअप दिलाय गोलंदाजाला टीमच्या कॅप्टनने. हो हो हो, कमालीचा चेंडू, कमालीचा चेंडू. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहतोय चेंडू गुडलन स्पॉट वरून झेपावते यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलची इथे झाली सांगता. खेळ चालू झालाय, फसवा फसवीचा खेळ इथे मात्र चालू झालाय आयुष्यांचा. पहिल्या चेंडू अचूक टप्प्यांवरती. इथे रॉंग वन टाकलाय. डॉट बॉल इथे मात्र आला. ही ताकद आहे आयुष्यांची. नॅचरली त्यांच्याकडे एक वेगळा बाउन्स आहे, चेंडूला टॉस खूप चांगला ते करतात. आणि आता मात्र मी सांगितलं होतं की फसवा फसवीचा खेळ इथे चालू झालाय. कमालीचा चेंडू, कमालीचा चेंडू. तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहतोय हा खेळाडू आपली तालीम रंगवतोय आणि वेळ मिळालाच तर कधी टेनिस तर कधी रबर बॉल क्रिकेट. आणि आज मात्र तो दाखल झालाय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. पहिल्या मॅच मध्ये महागडा पडला होता, परंतु घरी गेला. काहीशी त्यांनी मात्र चर्चासत्र केलं असो मित्रांबरोबर आणि आता मात्र आपण पाहतोय योग्य रित्यांवरती गोलंदाजी पडते. राहुलचं बाद होणं किती महत्वाचं होतं ना रॉयल संघासाठी, हे मात्र दर्शवते स्कोर कार्ड. बाईचा इथे मात्र कॉल येतोय. 4 चेंडू इथे मात्र निर्धाव टाकले गेलेत. ही एक धाव सांघिक कोट्यामध्ये जाईल. सलगचे अजून 2 चेंडू पाहायला मिळतील का? फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये जादू दाखवतोय. फसवा फसवीचा खेळ करतोय फलंदाजांबरोबर. आदित्य देशमुख अनुभवी खेळाडू या 2 चेंडूंवरती आक्रमण करणार की आयुष्या विरोधामध्ये हा खेळाडू देखील शांत असेल? आता सर्वाधिक मोठा प्रश्न. आयुष राईट मुर्दू विकेट पुन्हा एकदा. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न. फाईनच्या दिशेने चेंडू 1 बाउंड. 4 धावांसाठी येतो इथे चौकार.
तर पुढील सामना लेट राहुलभाई 11 वर्सेस ईगल बॉयज नितेश 11. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण लवकर यायचंय. लेट राहुलभाई 11 आणि त्याचबरोबर ईगल बॉयज नितेश 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आपण लवकर. आपण टॉस करतोय. तर याचबरोबर आपण पाहतोय 17चा झाला खेळ समाप्त आणि 3 रन आहेत आत्ताचे 3 रन आहेत. पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती आपण पाहतोय की 32 धावा या अंकित केल्या गेल्यात आणि 33चा करायचा पाठलाग. त्यांच्याच वरती आधारित केलेलं हे गीत आपण ऐकलं, जे मात्र आमचे डीजे ने इथे मात्र तुम्हाला ऐकवलं. तर पहिल्या सत्रात झाला खेळ समाप्त आणि आपण पाहतोय धाव फलकावरती धावा अंकित केल्या गेल्यात, त्या म्हणजे 32 आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 33 धावांची. तर चला लवकर सामन्याला सुरुवात करायची. परेश या आपण लवकर, अतिरिक्त वेळ घेतला जातोय. निर्धारित वेळेपेक्षा पाऊण तास आपण लेट आहोत, त्यामुळे प्लीज तुम्हाला विनंती करतो थोडासा स्पीडअप करायचा. चला चला लवकर 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 विनंती असेल यायचे आपण लवकर. तर 3 षटकांचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. 33 धावांचा पाठलाग करायचा आणि हा पाठलाग केला जाणार का, हा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. आणि आपण जरूर पाहतोय की सेकंड राऊंडच्या सामन्यांना देखील सुरुवात झाली आणि दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना तुमच्या समोर चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय रॉयल बी या संघाला आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय जय मल्हार फोर्स फिटनेस या संघाला. चला लवकर 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 ओपनिंग पेयर यायचे आपण. लेट राहुलभाई 11 आणि ईगल बॉयज नितेश 11 टॉसला या. हा सामना कधी संपू शकतो कारण की परेश आणि मन्नी मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक विनंती असेल, चला दोन्ही टीमचे कॅप्टन अमन लोहिया आणि आकाश फ्लेमिंग चला टॉस साठी यायचं लवकर, वेळ कमी आपल्याकडे मित्रांनो. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अर्थातच नगरसेवक चषक 2025 मध्ये मी पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा गेली कित्येक वर्ष आपण पाहतो सातत्याने. पावसाळ्याची रबर बॉलची पहिली क्रीडा स्पर्धा म्हणायची कुणाची तर ती म्हणजे विजय शेठ खानोलकर साहेबांची. आणि यावर्षी देखील तो सुज्ञ उपक्रम वृक्षरोपणाचा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की साहेबांचं ऑफिशियल पेज इंस्टाग्रामचं आता मात्र लॉन्च केलं गेलं. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की साहेबांची हेल्पलाईन क्रमांक हा देखील जनतेच्या सेवेसाठी अधिकृतरित्या जाहीररित्या मात्र जनतेपर्यंत पोहोचवल्या गेल्यात. आज हे 3 मुख्य कार्यक्रम पार पाडले गेले आणि चौथा सर्वाधिक इम्पॉर्टंट कार्यक्रम काय तो म्हणजे रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा. आज आपण पाहतो की सर्व संघांनी आज उपस्थिती दर्शवली. आसपासच्या विविध रहिवासी संकुलनातील, सोसायटीतील, LIGतील, सेक्टरतील, बिल्डिंग मधील तमाम जनतेने, नागरिकांनी आणि ज्यांनी मात्र सदैव विजय शेठ खानोलकर साहेबांवरती विश्वास दर्शवलाय त्या सर्वांनी आज मात्र उपस्थिती दर्शवत एक वृक्षारोपण जरूर केलं.
सामन्याला मात्र होते सुरुवात. पहिले षटक गोलंदाज राजू भाऊ घेऊन येतात. रॅन्डम ओव्हर द विकेटचा मारा करतोय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय परेश खडके यांना, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय तुषार शर्मा उर्फ मन्नी यांना. 33चा पाठलाग करायचा आहे. निश्चित स्वरूपाने धावसंख्या थोडीशी छोटी आहे, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. प्रचंड वेग, प्रचंड वेग. राजू नराळे यांची हीच तर विशेषता आहे मित्रांनो. यांचा ऑफ ब्रेक, यांचा लेग कट, त्यानंतर वेगाने बाउन्सर, स्लोअर वन, हे जे चेंडू आहेत त्यांच्या भात्यामध्ये हे फलंदाजाला भरपूर चकवतात. आणि चकला इथे फलंदाज परेश. तर आपण पाहतो ईगल बॉईज नितेश इलेव्हन संघाचा संघनायक उपस्थित झालाय. अमन लोहिया यायचंय आपण. हो हो हो, मी ज्याचा आत्ताच उल्लेख केला होता, साहेबांचा ऑफ ब्रेक हा अतिशय फसवा असतो आणि त्याचाच वापरला गेला. मागील काही दिवसांआधीच अशाच काही गोलंदाज अमन आलेत का? यस. तर टॉस, यस सूरजजी करायचं आपण टॉस. सूरजजी यांना विनंती असेल की आपल्या शुभास्थितीमध्ये टॉस करता. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप, चेंडू मात्र सरळ भिरकावतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. सर बॉल द्यायचा, बॉल द्यायचा. यस, इथे मात्र आपण पाहतो की नवीन चेंडू सुपूर्द केला गेला आणि परेश खडके पुन्हा एकदा आपले रंग दाखवत आहेत. हो हो हो, यावेळेस मात्र हेलिकॉप्टर करून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. कमालीचा फटका, कमालीचा फटका. परेश खडके मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर इथं मात्र फिरवतो आणि सरळ जाऊन मात्र लँड होतोय प्रेक्षकांमध्ये. 6 धावांसाठी षटकार. हो हो हो, अजून एक, अजून एक, अजून एक, अजून एक. आलाय आलाय आलाय. हो, षटकार इथे मात्र पाहायला मिळालाय. आपण पाहतो की रायगड प्रीमियर लीगचा रबर बॉल हंगामाचा ऑप्शन कंप्लीट झाला. त्याच्यामध्ये मात्र आपण पाहतो की परेशची नियुक्ती झाली आहे आणि त्या स्पर्धेआधी परेशचा अशा प्रकारे खेळणं मी तर असंच म्हणेन की संघ मालकासाठी आणि त्याच्या टीमसाठी हे सुखद संकेत आहेत. लेग बाईचा इशारा इथे मात्र दिला गेलाय. पहिलं संस्करण रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचं आपल्या भेटीला येतंय आणि जिथे मात्र आपण पाहतोय की कळंबोलीमधील परेश खडके हा खेळाडू निश्चित स्वरूपात त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भावेश देखील त्या स्पर्धेमध्ये आहेत. तुषार शर्मा त्या स्पर्धेमध्ये आहेत. अजून काही खेळाडू आहेत, ऑफिशियली त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहेत, परंतु ही 3 नावं आहेत जी मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 20 धावा स्कोअर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका फाईनच्या डोक्यावरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आय थिंक माफ करा, 6 धावांसाठी.